आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. नीट UG पुनर्परीक्षेपूर्वी केंद्र सरकारने अभूतपूर्व आणि कठोर पाऊल उचलल्याची माहिती समोर आली. परीक्षा पेपर लीक सारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी लागू करण्यात आली असून परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षेसाठी देशभरात बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. 21 जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झालेत. मिळालेल्या माहितीनुसार टेलिग्रामवरील तात्पुरती बंदी 22 जून 2026 पर्यंत लागू राहणार आहे. तसेच यापूर्वी पाठवण्यात आलेल्या संदेशांमध्ये बदल करण्याची म्हणजेच मेसेज एडिटिंग सुविधा 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. परीक्षा प्रश्नपत्रिका किंवा संबंधित माहितीची देवाणघेवाण, फेरफार अथवा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या निर्णयाचे स्वागत करत परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं असल्याचं म्हटलं जात आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 69A अंतर्गत संबंधित निर्देश जारी करण्यात आलेत. गेल्या वर्षीच्या नीट पेपर लीक प्रकरणामुळे NTA आणि केंद्र सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागल्याने परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे यंदाच्या पुनर्परीक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते. यावेळी प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात आली. प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या 5 दिवस आधी संबंधित केंद्रापर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यासाठी कुरिअर सेवा, टपाल विभाग किंवा खाजगी वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यात आलेला नाही. सुरक्षा कारणास्तव भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोब मास्टर विमानांसह Mi-17 हेलिकॉप्टर्सची मदत घेण्यात आली. देशातील 18 महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रश्नपत्रिकांचे सीलबंद बॉक्स हवाई मार्गाने पोहोचवण्यात आल्याची माहिती समोर आली. प्रत्येक टप्प्यावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून वाहतुकीदरम्यान कोणताही बाह्य हस्तक्षेप होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. पुनर्परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्राबाहेर अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळणार आहे. अनेक केंद्रांभोवती अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, CCTV निरीक्षण, प्रवेश तपासणी आणि ओळख पडताळणीची व्यवस्था करण्यात आली. परीक्षा केंद्राचा परिसर एखाद्या पोलीस छावणीप्रमाणे दिसेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार प्रश्नपत्रिका छपाईपासून परीक्षा केंद्रापर्यंतच्या प्रवासातील अनेक मध्यस्थ टप्पे यावेळी हटवण्यात आले. त्यामुळे पेपर फुटीची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता तसेच काही प्रमाणात तणावाचं वातावरण आहे. मात्र परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारने घेतलेल्या उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 21 जून रोजी होणारी नीट UG पुनर्परीक्षा केवळ लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित नसून देशातील स्पर्धा परीक्षांच्या विश्वासार्हतेचीही मोठी कसोटी ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.